समीरा मी इथून आम्ही चालत येत होतो, श्रेयस पॉपकॉर्न खात होता तेव्हा ती गाडी इथून आली, ती 2 माणसं त्यांनी श्रेयसला गाडीत टाकलं आणि या दिशेला घेऊन गेले. मी इथून पळत पळत जाऊन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते घेऊन गेले हो त्याला. इथे या इकडे हे बघा समीर, इथपर्यंत मी पाठलाग केला होता त्या गाडीचा पण इथून पुढे ते खूप वेगाने निघून गेले. मला काय मग काही कळलं नाही मी काय करावं काय नाही आणि ते कोणी नव्हतं. मला असं वाटतं पोलीस त्यांचा तपास सुरू करतील पण आपण आपल्या परीने तरी सुरू करूया. मग इकडनं सुरुवात करूया असं मला वाटतं. हो हो या दिशेला गेलेले ते इथे यार मी रिक्षा आणायला हवी होती. मी नाही म्हटलं कारण तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात. या अशा मनस्थितीमध्ये रिक्षा चालवणं योग्य नाही. उगाच काहीतरी नाही नको, बरं झालं नाही आणली रिक्षा. आपण दुसरी रिक्षा बघू ना इथं. रिक्षा रिक्षा कुठे जायचं आहे? अहो चला सांगतो. अहो साहेब आधी सांगा ना. अहो माझ्या भाच्याला किडनॅप केलंय, त्याला शोधायला जायचंय. बसा बसा बसा. कुठे आहे श्रेयस? एका बंद पडलेल्या केमिकल फॅक्टरीच्या गोडाऊन मध्ये आणून बसवलाय त्याला. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका, इथं कोण सुद्धा पोहोचू शकणार नाही. सोडा मला. गपचप बस इथं. हा मार खायचा का तुला? गप बोला ना, गप बस. गप. तो ओरडतोय का एवढा? हे बघा त्याला काही होता कामा नाही. हा त्याला शांत करा. त्याला जे खायला आवडतं ना ते आणून द्या. केक, चॉकलेट्स, आईस्क्रीम. त्याला विचारा त्याला कुठलं खेळणं आवडतंय ते आणून द्या त्याला. आणि हे सगळं करताना त्याला अजिबात मारायचं नाही. हा ए त्याला हात नको लावू. आपल्याला त्याला काही तास फक्त तिथे ठेवून घ्यायचंय आणि या दरम्यान त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. मी सांगेन तेव्हा त्याला सोडायचं. ओके मॅडम. अर्पिता, आता या सगळ्यातून तुला कोण वाचवणार ग? अर्पिता, तू एक बेजबाबदार मुलगी आहेस हे सिद्ध केल्याशिवाय ही राजसी आता थांबणार नाही. आजीच्या 4थ्या परीक्षेच्या आत तू त्यांच्या नजरेतून पूर्णपणे उतरणार. हा रस्ता कुठे जातो? इकडनं डावीकडे. डावीकडे ये. बाबा, मामा, मामी, कोणीतरी आणा. श्रेयसला काही होणार नाही ना? नाही काही होणार, तुम्ही नका काळजी करू. ए दीदे, अगं किती रडतेस, रडू नकोस. हे पाणी पी. अगं थोडं तरी पाणी पी ना. शांत हो. दीदी शांत हो. शांत हो ना प्लीज. ऐक ना, नाही सापडलाय श्रेयस.
मी माझ्या मित्रांसोबत शोधलं पण नाही सापडलं. सापडेल आपल्याला. तू शांत हो ना दीदी प्लीज. चुकलं माझं, चुकलं सगळं मी सगळं वागले मी. दीदी त्या अर्पितावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली, खूप मोठी चूक केली. शांत हो बाळा, शांत हो. मी वाईट आहे, मी वाईट आहे, मी वाईट आहे. शांत 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 हो दीदी प्लीज. रेणुका शांत हो ग बाळा, शांत हो. काय नाही होणार ग तिथे, आपल्या श्रेवला सापडेल ना तो. उगाच राग करू नकोस बाळा. नामस्मरण कर. खंबीर राहा बाळा, खंबीर राहा. आता रेणुका ते पोलीस आहेत ना, ते शोधतील श्रेयसला. होय ग बाळा, पोलीस तपास करतायत. आपली समीर अर्पिता दोघंही शोधतायत ना ग श्रेयसला. नको ग चाकांत नको करूस. अगं काळजी सगळ्यांना वाटते बाळा. हातपाय गाळून कसं चालेल रेणुका. कणखर राहा ग. नको नको ग रडू, नको रडू. शांत हो बाळा. आई 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 चुकलं ग मी, खूप मोठी चूक केली. अर्पितावर विश्वास ठेवला ग आई. माझ्या श्रेयसला काही होणार नाही ना. तू येईल का परत माझ्याकडे. सुखरू वाजायला तिथे. हे बघ पोलीस आहेत ना, ते शोधतील ना आपल्या श्रेवला. रडू नको ग, किती रडतेस. माझ्या एका चुकीचे एवढे पडणे शिक्षा देणार आहे का ग मला. श्रेयस सापडेलच पण हे कुणी केलंय आणि का केलंय हे कळू दे एकदा. मम्मी शपथ सांगतो दीदे, मी नाही सोडणार त्याला. नाही सोडणार. देवा, मी हे काय करून बसले. माझं नाव कळलं तर. दीदी सॉरी ग, तुझी आई असूनही मी आज तुला अशा परिस्थितीमध्ये टाकलं. पण आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आणि या घरावरून अर्पिताचं सावट दूर करण्यासाठीच मी सगळं केलं ग. आणि तू काळजी करू नको, मी वचन घेतलंय राजसीकडून. श्रेयूच्या केसालाही धक्का लागणार नाही. काळजी नकोस करू ग दीदी, आपल्या श्रेयूला काही नाही होणार, माझी खात्री आहे. आई 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 मामा मामी कोणीतरी आणा. थोडं लवकर घ्या ना. कार्टल या गाव रे. हा किती लोक होती? 2 जण होती मागे आणि त्यांचा एक ड्रायव्हर होता. ज्या माणसाने श्रेयसला उचललं ना, त्याचा खूप उंच जाड आणि असे लांब केस होते त्याचे. ड्रायव्हरचे पण असे कुरडे कुरडे केस होते, असा थोडा काळा होता.
बाबू भूक लागली असेल ना तुला हा हे बघ तुझ्यासाठी काढले खाऊ घे अरे दुसरा बिस्किट हे बघ हा हे बघ चिप्स हे घे हे खा मला काहीच नको, मला माझी आई पाहिजे. अरे बेटा तुझी मम्मी येणार हा सोडा मला. ए बस हे अगाऊ खोट आहे बांधून ठेवायला पाहिजे याला. अरे तुझं काय डोकं फिरलं काय वरून ऑर्डर आली आहे या पोराच्या केसाला बी धक्का नाही लागला पाहिजे. अरे हा पळून गेला तर चालेल ना तुझ्या बसला हा त्याला घट्ट नाही आपण हळू बांधू म्हणजे पळला नाही पाहिजे बस. थांब मी रशी शोधतो थांब. हा साहेब हे दोन रस्ते आहेत या रस्त्याने आपण सरळ गेलो ना की काय अंतरावर डेड एंड रस्ता लागतोय आपल्याला तर हा सरळ रस्ता आपला नाही हा रस्ता आपण घेऊया चालेल. एक मिनिट. समीर एक काम करूया ह्या डेड एंडच्या रस्त्याने मी जाते मी तिकडे शोधते तुम्ही रिक्षा घेऊन पुढे व्हा. अहो पण तुम्ही एकट्या हे बघा इतका विचार करण्यात इतका वेळ नाही आता आपल्याकडे आणि मी काळजी घेईन ना. तुम्हाला श्रेयसबद्दल काही कळलं तर मला लगेच फोन करा आणि मला काही कळलं तर मी फोन कर. तुमचा फोन सुरू आहे ना. हो हो हो. ठीक आहे मी करतो फोन कर. सावकाश जा. आग आग आग. अरे ये काय काय लपडं करून ठेवलं हे सगळे आग. ए माझं असं ओरडायचं नाही मला काय सपान पडलेलं का. चल ना तर या आगीमध्ये आपला पण जीव जाईल. या पोराचं काय करायचं. अरे मरू दे तो पोरगा त्याच्या नात्यात आपला जीव गेला तर तुझा बास भरून देणार आहे का. एक तर धुराने आपला जीव जाईल ना तर आगीने जीव जाईल. हे चल इथून जाऊ चल. आग आग आग.
तुम्ही तरी या. श्रेयस श्रेयस मामी श्रेयस मामी मी आतमध्ये आहे. मामी व्हॉट? अरे मूर्ख आहेस का तू? मी काय सांगितलं होतं तुला? त्या मुलाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. आणि तुम्ही त्या मुलाला अशा अवस्थेत गोडाऊन मध्ये टाकून सरळ तुम्ही पळून निघून आलात. अहो पण मॅडम तिथं आम्ही थांबलो असतो आमचा जीव गेला असता मॅडम. तुम्ही काय भरून देणार होतात का? सांगताय ए माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही. एक तर दिलेलं काम धड केलं नाहीये तुम्ही आणि वरून तू मला अक्कल शिकवतोस. हा हे बघ मला काही माहित नाही. मी या कामाचे संपूर्ण पैसे मोजलेत. त्या मुलाच्या अंगावर साधा ओरखडाही येता कामा नाही, कळलं ना? मी बजावलं होतं तुम्हाला, मी सांगितलं होतं तुम्हाला. त्याला जर काही झालं ना तर माहित नाही गाठ कोणाशी आहे. तो मुलगा मला परत हवाय लवकरात लवकर, आणि तोही सुखरूप. हे बघा मॅडम माफ करा मला. त्या मरणाच्या जबड्यात मी परत जाणार नाही. आता तो मुलगा आणि त्याचं नशीब. माझं काम होतं मुलाला उचलायचं, मी ते केलं. आता तुमचं तुम्ही बघून घ्या. हे बघा तू हॅलो फोन ठेवला त्याची ही हिम्मत. राजसी या ना. मी आलीस. हा सगळे कपडे खराब झालेत. जायचं होतं लंचला, सगळी वाट लागली कपड्यांची. लोकांना ना गाड्या पण चालवत आहेत. या तुम्ही फ्रेश होऊन या. अहो हे कपडे माझ्या नवऱ्याच आहेत. तो गेल्यानंतर त्याची आठवण म्हणून 2 जोड ठेवले होते, त्यातलाच हा 1 जोड. अहो नाही पण मग मी कसे घालणार ना हे? काय हरकत आहे, आता वेळच तशी आली तर काय करणार. हे घ्या तुम्ही चेंज करून घ्या, मी पण चेंज करते. खरं आपण रेस्टॉरंटला जाऊन लंच करायचा प्लॅन केला होता, पण मी घरीच फूड ऑर्डर करते. हा कुठे चेंज करायचंय? इथे उजवीकडे पहिली बेडरूम. हॅलो हा फूड ऑर्डर करायचंय, प्लीज नोट करा ना. मामी मामी मी आतमध्ये आहे. मामी श्रेयस श्रेयस बाळा घाबरू नकोस. मामी आली आहे ना? हा मामी बाहेर काढेल ना तुला. मामी पटकन ये, मला खूप भीती वाटते.
मला श्रेयूशी बोलायचंय आत्ताच्या आत्ता. असं कधी कसं बोलता येईल तुम्हाला का? खूप. आणि मी हे काय आत्ताच त्याच्याबद्दलच बोलत होते मी आत्ता हे. आणि मी फोन केला तर त्याला कळेल ना, श्रेयसला कळेल तुम्ही इन्व्हॉल्व्ह आहात यात. राजसी कसं आहे ग श्रेयू, तू बरा आहे ना? हे मला खूप भीती वाटते. आणि रेणुका तिची अवस्था बघवत नाही ग, तिला काहीच माहित नाही. आपण श्रेयू सुखरूप आहे ना? हो हो हो, सुखरूप आहे एकदम. नका काळजी करू तुम्ही, रिलॅक्स. रेणुकाची ही रिॲक्शन एकदम नॅचरल आहे ना, आणि नॅचरल आहे. बघा आता अर्पिताला कशी हळून खाईल ती. हा, आणि श्रेयस बरं आहे, तो माणसं काळजी घेत आहेत. यू जस्ट डोंट वरी. पण एकदा त्याचा आवाज ऐकला असता, एकदा बोलणं झालं असतं तर. समजा, जस्ट ट्राय अँड अंडरस्टँड दिस. समजा आपण आता त्याला कॉल केला, खूप कॉम्प्लिकेशन्स होतील. तो जेव्हा घरी येईल तेव्हा तो सांगेल ना सगळ्यांना की मला आजीचा फोन आला होता. किती प्रश्न उभे राहतील. दोघी येऊ ना अडचणीमध्ये, सगळ्यांना कळेल की तुम्ही माझ्यासोबत या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व्ड आहात. आणि मग काय होईल? रेणुका, ज्वालामुखी आजी माफ करतील तुम्हाला? नाही राजसी, काही जरी झालं ना तरी माझं नाव पुढे येतं कामा नये. आणि त्यांना माहित पण नाही का हे आपण हे जे काही करतोय, हे अर्पिताला हरवण्याच्या, नापास करण्याच्या नादात माझ्या श्रेयूला काय झालं बिलं तर. तू जसं म्हणालीस तसं लपण डाव, आपण लपात छेपी खेळतोय असंच होणार ना. म्हणजे त्याने लपायचं आणि मग राजसी ठीक आहे. श्रेयू खरंच बरं आहे ना? श्रेयस ठीक आहे. तुम्ही खूप प्रश्न विचारता, तुम्ही खूप काळजी करू नका. शांत व्हा. हे बघा, यू जस्ट रिलॅक्स. त्याला आता जे काही हवंय ना, म्हणजे चॉकलेट्स, केक, ते सगळे माझी माणसं आणून देत आहेत त्याला. दूध त्याला दुधापासून खेळणी त्याची आवडती सगळी देतात त्याला आणून. का तुम्ही काळजी करू समीरची आई? डोंट वरी, शांत. झालात फ्रेश? कपडे फारच खराब झाले होते ना. आता बी कम्फर्टेबल, आपण जेवून घेऊ. काय झालं, मी असे इन्फॉर्मल कपडे घातले, तुम्ही अवघडलाय का? आपण बाहेर कुठे जाणार नव्हतो ना. मी घरात असेच कपडे घालते, पण तुम्हाला ऑकवर्ड होत असेल तर मी लगेच चेंज करते. नाही राहू दे. थँक्स. हा, तुम्ही असं परत परत थँक्यू म्हणणार असाल ना, तर मी काय जेवणार नाही आता. नाही म्हणणार आता बस. बघा, आता मी जेवण ऑर्डर केलंय, पण तुमच्या काही आवडीनिवडी माहिती नाही ना मला. मी अंदाजाने मागवलंय. बघू बरं काय. अच्छा, पनीरची भाजी, गुलाबजाम, पुलाव. अहो, सगळंच माझ्या आवडीचं आहे. हो का? हो. म्हणजे मला तुमची आवड बरोबर कळली तर. हा, आता कळली की आपल्या आवडीनिवडी सेम आहेत हे आता ठरवायला लागेल. तुम्ही हुशार आहे. हा,
आग आहे. मी येते तिकडे. हा, तू खाली नको उतरूस बाळा. मम्मी श्रेयस बाळ डोळे उघड. श्रेयस बाळ डोळे उघड ना. श्रेयस. पप्पा, मला काही झालं तरी चालेल. त्या श्रेयसला काही होऊ देऊ नकोस.